जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला ना. हां सर, तुम्ही सांगितलेली तारीख 27 आणि 28 तारीख आहे सर आणि या तारखेला काय होणार आहे? आणि आज देखील ढगाळ वातावरण झालेलं आहे सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे. बऱ्याच नक्कीच, शेतकऱ्यांचे मेसेज येत होते, की आता की 27-28ला कुठे-कुठे पाऊस राहील आणि कशी व्याप्ती राहील याबाबत परत एकदा सविस्तर अंदाज द्यावा सर. नक्कीच. सकाळपासूनच ढगाळलेल्या झालेल्या वातावरणामुळे 26 तारखेला शेतकऱ्यांचे बरेचसे फोन मला देखील आले होते. हां सर, पण बरोबर. आता 27ला आणि 28ला सुद्धा वातावरण हे ढगाळलेलं होईल. पण मी तुम्हाला पहिलेच सांगितलंय, की हा किरकोळ अपवाद आहे. पेंडवणी 1-2 ठिकाणी शक्य आहे. आभाळाची लेयर जर आपण पाहिली त्यामधनं ते त्या गोष्टी होतील. पण पावसाला किंवा गारपिटीला सक्रिय असं हे वातावरण नाहीये. हो, आभाळ आलं की गारपीट म्हणणं किंवा आभाळ दिसलं की मुसळधार पाऊस म्हणणं किंवा अवकाळी म्हणणं हे स्पष्ट चुकीचं आहे. पण वाऱ्याची तीव्रता, वाऱ्याची गती अनेक गोष्टी लक्षात घेऊन आपण तो अंदाज दिलेला आहे आणि तो ठाम देखील आहे. तर अशा गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडणार नाहीत जेणेकरून जानेवारी महिना तरी शेतकऱ्यांसाठी सुफलाम जाईलच. आणि आभाळ हे येत राहणार आहे. सगळ्यांना मी तेच सांगतोय. बारीक बुरबुर किंवा पत्राम पाणी वगळणं यापासून तुमचं काही नुकसान होत असेल तर त्या पद्धतीनं तयारी करा. अन्यथा नुसतं आभाळावरतीच हे वातावरण जाऊ शकतं. हां सर. 27ला 28ला ही ज्या 2 तारखा आहेत सर, काही भागात होऊ शकतो ना पाऊस समजा 10-5%? हां, बघा व्याप्ती 20% ची आहे. पण 20% मध्ये काय प्रकार आहेत, की स्थानिक लेव्हलला जसा पाऊस पडत असतो बखाडीमध्ये, हां सर. इकून गेला, तिकून गेला असंच आहे. निव्वळ घाबरण्याचं कामच नाही. मी पहिल्यापासून हेच बोलतोय. हो, आणि हे बघा याच्यामधनं एखाद्या ठिकाणी जर पंडवणी पाऊस व्हायला, त्यासोबत जर गारी जरी आल्या, तर ती शक्यच नाही. पहिली गोष्ट आपला तो शब्द आहे. पण आल्या ना तरी बारीक बोरावाणी आणि हरभऱ्यासारख्या. या पलीकडे त्याची मजल जाणारच नाहीये. आणि एक विनंती आहे, हा निसर्ग आहे. त्याच्यामध्ये आणखीन कमतरता होऊ शकते, पण वाढणार नाही हे तुम्हाला मी ठाम सांगू शकतो. हां सर. नक्कीच सर आणि आपला अंदाज हा सतर्कतेसाठी राहतो सर. म्हणजे एखाद्या वेळेस जर आपण समजा तूर असो किंवा इतर पीक असो, सर समजा गंजी झालेली असली ती झाकून ठेवावी. कारण की हां. येवो का नाही येवो समजा, परंतु या 2 तारखा आला तर येऊ शकतो, नाहीतर पण चान्सेस तर कमीच आहे. परंतु सतर्कता घेणं आपली म्हणजे काळजी घेणं आपलं आवश्यक आहे सर. नक्कीच काय करायचंय, आता हे वातावरण पूर्णपणे ढगाळलेलं 26 तारखेला सगळ्या शेतकऱ्यांनी बघितलंय. हं. बरोबर. आजचा दिवस पूर्णपणे ढगाळ वातावरणाने गेलाय, धुळीच्या धुक्यामध्ये गेलाय हो सर. आणि त्यामध्ये अनेक ठिकाणी स्थिर वातावरण पण होतं. असं नाही की वारं होतं. पण बऱ्याचशा भागांमध्ये जालन्यासारख्या ठिकाणी, परभणीसारख्या ठिकाणी, मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी अशी वाऱ्याच्या झुळूक सुद्धा त्यामध्ये होत्या. आणि त्या वातावरणाने मी त्यांना सुद्धा बऱ्याच जणांना फोनवरती हे सांगितलंय, की हे वारं जे आहे किंवा हे जे वातावरण आहे यामध्ये अंधुकपणा म्हणजे असं ब्लरिंग वातावरण आहे. असं क्लिअर वातावरण दिसणार नाहीये. उन्हाची चमक देखील पाहायला मिळणार नाही आणि गरमी सुद्धा थोडीशी वाटेल तुम्हाला, पण ही टिकणारी कंडिशन नाही. पुढचे 3 दिवस सुद्धा सिस्टम असं कार्यरत आहे, की ढगाळलेलं राहू शकतं आणि एक महत्त्वाचा असा सुद्धा अंदाज आहे, की गुरुवारी सुद्धा असंच मोठं आभाळ येऊ शकतं तुमच्या भागामध्ये. पण पावसाची तीव्रता, पावसाची कंडिशन नुकसान करेल अशी नाही आणि जे काही तूर उत्पादक शेतकरी होते, त्यांच्या तुरी काढणं चालू आहे. इकडे रपाटा पण चालू आहे, की गारपीट होईल आणि अवकाळी होईल असं काहीही होणार नाहीये. आणि एवढं तुम्हाला सांगतो 4-2 शितोड्यांनी कुठलंही नुकसान होत नाही. आता बऱ्याच जणांना हे पण वाटतं, की माती लागेल वगैरे. तितक्या लेव्हलचा मोठा पाऊस नाहीये. 1-2 ठिकाणी पेनवणीचा अपवाद आहे. पण मी ठिकाणे किती सांगतोय 98% ठिकाणी पाऊस नाही. 2% भागामध्ये पेनवणी होऊ शकतो. म्हणजे एकंदरीत सगळ्या जिल्ह्याला जर आपण बघितलं मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या, हे 2-2, 3-3 ठिकाणी होण्याची गोष्ट आहे. ते पण त्याचे व्हिडिओ पण मोबाईलवरती यायचे नाही एवढं ते बारीक-सारीक आहे आणि बऱ्याच ठिकाणी पत्रवून पाणी वगळल किंवा बारीक होईल असं थोडेसे थोडे तुटू शकते याच्यामध्ये, पण धोका नाहीये. हो सर. आणि सर अजून एक प्रश्न होता सर शेतकऱ्यांचा. हं. आजकालचे म्हणजे गहू वाढलेले आहे सर. तर या 2 दिवसामध्ये काही वाऱ्याचं प्रमाण जास्त राहू शकतं का? आपण तेच सांगितलंय, की ठीक आहे 2-3 दिवसासाठी पाणी बंद ठेवलं तरी काही एवढं मोठं नुकसान होऊ शकत नाही. आता बरेचसे शेतकरी गहू हा पीक असा आहे, की हार्वेस्टिंगच्या थ्रू काढतात आणि तो जो पडलेला असेल ना त्यावेळी त्यांचं नुकसान होतंय. तर ठीक आहे तुमच्याच्याने शक्य असेल नंतर पाणी देणं तर देऊच शकता. पण ज्यांचं असं झालंय, की आधीच सोलर चालत नाही किंवा लाईटची व्यवस्था व्यवस्थित नाही, अशा शेतकऱ्यांनी थोडं-थोडं फार चालू ठेवावं माझं सुद्धा म्हणणं आहे. पण ज्यांना शक्य आहे, ठीक आहे आपण 2 दिवस थांबलो तरी नंतर आहे शक्य. तर अशांनी मात्र तो टाळावाच 2 दिवस 27-28 काळामध्ये. हो सर, बरोबर आहे. हा हं. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे कारण की यामध्ये देखील शेतकऱ्यांचं नुकसान होतं सर वाऱ्यामुळं. तर ज्यांना शक्य असेल त्यांनी थांबलं तरी चालेल. कारण की अ, मला आजच मेसेज आला सर WhatsAppवर की म्हणजे सरांनी सांगितलं की वारा आहे आणि त्यांचा गहू आज पडला सर म्हणजे
वाढलेला देखील होता खूप, तर त्यामुळे पडला म्हणे. तर तो म्हणते पाणी नाही, असे निर्णय तेवढे टाळले तरी चालतील, कारण की बघा आपलं नुकसान होत असेल ना त्या गोष्टी टाळा. आता माझं कसं, मी अंदाज सांगतो, मॉडेलिंगच्या अभ्यासानुसार या गोष्टी करतोय. त्याच्यामध्ये थोडं मागे पुढे पण होईल, पण हे बघा जितका विश्वास दिला नाही यावेळी सुद्धा, आता तुम्ही बघताय सोशल मीडियावरती 4-2 दिवसापासून, त्या दिवसापासून आपण पण सांगत होतो की गारपिटीचं शेड्यूल नाही. भलेही थोडा पाऊस वाढेल याच्यामध्ये, पण वाऱ्यामुळे तो टिकेलीची गॅरंटी सुद्धा नाहीये. तर अक्षरशः तेच झालंय, आभाळ खूप आलंय पण ते पांगल्यासारखं झालंय. उद्या देखील असंच आभाळ येईल, ते सुद्धा पांगणार आहे. घाबरण्यासारखं मोठं कुठलंच वातावरण याच्यामध्ये नाहीये. हा सर, बरोबर. नक्कीच सर. 27 आणि 28 या 2च तारखा आहेत सर, का 29 पण असू शकते यामध्ये ढगाळ वातावरणाची तारीख? ढगाळ वातावरणाची तारीख ती 31 आहे. तुम्हाला मी मागे पण सांगितलं, हा महिना कळीलाच लागणार आहे, इतकं ढगाळलेलं वातावरण आहे. हा सर, बरोबर. नक्कीच. हा, काही हो. घाबरण्यासारखं नाहीये. निश्चिंत राहा. कुठलीही गोष्ट असेल तर तुम्हाला सगळ्या तत्परतेने आधी सांगितली जाईल, भलेही मग ती कमी होऊ किंवा जास्त होऊ. हा सर, महत्वाचा अंदाज आहे सर. ढगं कितीही असू द्या, वातावरण कितीही खराब असू द्या, पण हम्म. तोडकर सरांनी सांगितलंय की आपल्याला घाबरण्याची यामध्ये बिलकुलही गरज नाही. कोणताही मोठा पाऊस नाही. आला तर काहीतरी 2% भागात येणार आहे. तो देखील पेंडवणी किंवा पत्रावून पाणी वाहिल्यासारखं. नाहीतर तो देखील पण येणार नाही. तर त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही शेतकऱ्यांना. नक्कीच सर, महत्त्वाचा अंदाज आहे आणि आपलं देखील ॲप लॉन्च केलेलं आहे. तोडकर हवामान अंदाज नावाचं ॲप आहे सरांचं. तिथे लाईव्ह घेत असतात आणि अनेक प्लॅन आहे तिथे. म्हणजे तुम्ही स्वतः देखील अभ्यास करू शकता. त्यामुळे तोडकर हवामान अंदाज ॲप नक्की डाउनलोड करा. नक्कीच दादा. जय शिवराय. जय शिवराय. धन्यवाद सर.